नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जगातील प्रमुख देश, त्या देशाची राजधानीचं नाव, त्याचबरोबर चलनाचं नाव आणि प्रमुख भाषा कोणती बोलली जाते किंवा त्या देशाची प्रमुख भाषा कोणती, ही जी सगळी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि हा व्हिडिओ प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तुमची रेल्वेची असेल, बँकिंगची असेल किंवा इतरही तलाठी भरती, पोलीस भरती, एमपीएससी सगळ्या एक्झामसाठी हा जो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही चॅनल जॉईन करा आणि सगळा पीडीएफ डाउनलोड करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या व्हिडिओमधला आपला पहिला देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे अफगाणिस्तान। तर अफगाणिस्तान या देशाची राजधानीचं नाव आहे काबूल, चलनाचं नाव आहे अफगाणी आणि प्रमुख भाषा कुठली बोलल्या जाते किंवा प्रमुख भाषा कुठली, पश्तो आणि दारी। ठीक आहे, ही जी आहे अफगाणिस्तानची माहिती आहे। नंतरचा देश बघा, त्या देशाचं नाव आहे इस्रायल। तर बघा, इस्रायल या देशाच्या राजधानीचं नाव काय आहे, तर दोन राजधानी आहे, एक तेल अवीव आहे आणि जेरुसलेम आहे। तर दोन्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि चलनाचं नाव काय आहे, इस्रायलच्या शेकेल आहे। हिब्रू व अरबी ह्या दोन भाषा या देशामध्ये बोलल्या जातात। ठीक आहे, कोणत्या देशामध्ये, तर इस्रायलमध्ये। नंतर बघा इंडोनेशिया, तर इंडोनेशिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे जकार्ता, चलनाचं नाव आहे इंडोनेशियन रुपया आणि या देशाची प्रमुख भाषा कुठली आहे, तर बहासा इंडोनेशिया ही जी आहे प्रमुख भाषेचं नाव आहे इंडोनेशिया या देशाच्या। नंतरचा देश बघा इराक, तर इराक या देशाच्या राजधानीचं नाव आहे बगदाद, चलनाचं नाव आहे इराकी दिनार आणि प्रमुख भाषा कुठल्या, तर अरबी आणि कुर्दिस्तानी ही जी आहे इराकची प्रमुख भाषा आहे। ठीक आहे, नंतर बघा इराण, तर इराण या देशाच्या राजधानीचं नाव आहे तेहरान, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे इराणी रियाल आणि या देशाची प्रमुख भाषा कुठली, तर ती आहे फारसी। ठीक आहे, नंतरचा देश बघा उझबेकिस्तान, उझबेकिस्तान या देशाच्या राजधानीचं नाव आहे ताशकंद। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर खूपदा प्रश्न विचारले गेलेले आहेत। आणि उझबेकिस्तानच्या चलनाचं नाव काय, तर ते आहे सोम आणि प्रमुख भाषा कुठली आहे, तर उझबेक ही प्रमुख भाषा आहे उझबेकिस्तान या देशाची। ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे बरं, उझबेकिस्तान बद्दल खूप विचारला गेलेला आहे एक्झाममध्ये। नंतर बघा उत्तर कोरिया, तर उत्तर कोरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे प्योंगयांग, चलनाचं नाव आहे वोन आणि भाषेचं नाव आहे, प्रमुख भाषेचं नाव आहे कोरियन, ही भाषा या देशामध्ये बोलल्या जाते। ठीक आहे, नंतरचा देश बघा ओमान, तर ओमान या देशाच्या राजधानीचं नाव आहे मस्कत, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे रियाल आणि प्रमुख भाषा कुठली आहे, तर ती आहे अरबी। ठीक आहे, नंतरचा देश बघा कझाकस्तान। ठीक आहे, या देशाच्या राजधानीचं नाव आहे अस्ताना किंवा नूर सुलतान। ठीक आहे, चलनाचं नाव आहे डेंगे आणि भाषेचं नाव आहे कझाक, ही भाषा या देशामध्ये बोलल्या जाते। याच्याबद्दल सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये खूपदा माहिती विचारल्या गेलेली आहेत, म्हणजे काही काही देश असे असतात की त्याच्यावर वारंवार प्रश्न पडतात, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे। नंतरचा देश बघा किर्गिस्तान, बघा किर्गिस्तान या देशाच्या राजधानीचं नाव आहे बिश्केक किंवा फ्रुंझी, चलनाचं नाव आहे सोम आणि प्रमुख भाषेचं नाव आहे किर्गिज। ठीक आहे, नंतर बघा कंबोडिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे नोम पेन, चलनाचं नाव आहे रियाल आणि भाषेचं नाव आहे खमेर। ठीक आहे, नंतर बघा पुढचा देश, तर त्या देशाचं नाव आहे जॉर्डन या देशाच्या राजधानीचं नाव आहे अम्मान, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे दिनार आणि या देशाची प्रमुख भाषा कुठली, तर ती आहे अरबी जॉर्डन। ठीक आहे, राजधानीचं नाव आहे अम्मान। नंतर बघा पुढचा देश, तर तो आहे तैवान, तर तैवान या देशाच्या राजधानीचं नाव आहे तायपे, तुम्हाला माहीतच आहे। त्याचबरोबर चलनाचं नाव आहे न्यू तैवान डॉलर आणि या देशामध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात, तर चीनी बोलल्या जाते, तैवानीज किंवा मंदारिन सुद्धा बोलली जाते, तैवानीज मंदारिन सुद्धा बोलली जाते। चीनमध्ये मंदारिन बोलली जाते, तैवानी मंदारी ही तैवानमध्ये बोलली जाते आणि त्याचबरोबर चीनी सुद्धा बोलली जाते। नंतर बघा कझाकिस्तान या देशाच्या राजधानीचं आहे दुशान्बे राजधानीचं नाव आहे, चलनाचं नाव आहे रुबल आणि त्याचबरोबर या कझाकिस्तान या देशामध्ये कझाकिस्तानी सोमोनी ही भाषा बोलली जाते, प्रमुख भाषा आहे। ठीक आहे, नंतरचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे तुर्कमेनिस्तान या देशाच्या राजधानीचं नाव आहे अशगाबत, चलनाचं नाव आहे मनत आणि भाषेचं नाव आहे तुर्कमेन। ठीक आहे, तुर्कमेन ही जी भाषा या देशामध्ये बोलल्या जाते किंवा प्रमुख भाषा आहे।
नंतरचा देश बघा दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे सोल, चलनाचं नाव आहे वोन आणि भाषेचं नाव आहे कोरियन. ही भाषा या देशामध्ये बोलली जाते. उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया भाषेचं नाव सारखंच आहे. नंतर बघा फिलिपिन्स. तर फिलिपिन्स या देशाच्या राजधानीचं नाव आहे मनिला. हे सुद्धा विचारला जातात खूपदा प्रश्न. त्याचबरोबर चलनाचं नाव आहे पेसो आणि फिलिपिन्स या देशामध्ये फिलिपिनो आणि इंग्रजी किंवा इंग्लिश ही भाषा बोलली जाते. नंतरचा देश बघा बहरीन. तर बहरीन या देशाच्या राजधानीचं नाव आहे मनामा, चलनाचं नाव आहे दिनार आणि बहरीनमध्ये अरबी ही भाषा बोलली जाते किंवा प्रमुख भाषा आहे. नंतर बघा ब्रुनई किंवा ब्रुनाई. ही जी या देशाची जी राजधानी आहे ती आहे बंदर सेरी बगवान. बघा नाव कसं आहे, बंदर सेरी बगवान ही जी आहे ब्रुनईची राजधानी आहे. चलनाचं नाव आहे ब्रुनाई डॉलर आणि प्रमुख भाषा आहे मलाय. ठीक आहे. नंतर बघा मलेशिया. मलेशिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे क्वालालंपूर. क्वालालंपूर. चलनाचं नाव आहे रिंगिट किंवा मलेशियन डॉलर आणि प्रमुख भाषा आहे मलाय बहासा मलेशिया. ठीक आहे. नंतरचा देश बघा मालदीव किंवा मालदीव. राजधानीचं नाव आहे माले आणि चलनाचं नाव आहे रुपिया किंवा US डॉलर या देशामध्ये चालते आणि प्रमुख भाषा दिवेही ही आहे. ठीक आहे. नंतरचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे मंगोलिया. मंगोलिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे उलन बातर किंवा उलन बटोर सुद्धा म्हटलं जातं. चलनाचं नाव आहे टॉंगरॉंग आणि प्रमुख भाषा मंगोलियन ही आहे. ठीक आहे. नंतर बघा म्यानमार किंवा बर्मा. तर म्यानमार या देशाच्या राजधानीचं नाव आहे नेपिडो, चलनाचं नाव आहे म्यानमारी कॅत आणि प्रमुख भाषा आहे बर्मी. नंतरचा देश आहे यमन. तर बघा या देशाच्या राजधानीचं नाव आहे साना, चलनाचं नाव आहे एमेनी रियाल आणि भाषा आहे प्रमुख भाषा अरबी. ठीक आहे. नंतर बघा रशिया. रशिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे मॉस्को, या चलनाचं नाव आहे रशियन रुबल आणि या देशामध्ये रशियन ही भाषा बोलली जाते. पुढचा देश बघा लाओस. तर लाओस या देशाच्या राजधानीचं नाव आहे विएंटियन. ठीक आहे. विएंटियन ही आहे राजधानी. चलनाचं नाव आहे लाओकीप आणि भाषा आहे प्रमुख लाओ. ठीक आहे. विएंटियन राजधानीचं नाव व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विएंटियन ही जी आहे राजधानी आहे कोणत्या देशाची, तर लाओस या देशाची. नंतरचा देश बघा लेबनॉन किंवा लेबनॉन. तर बघा या देशाच्या राजधानीचं नाव आहे बेरूत, चलनाचं नाव आहे लेबनीज पाऊंड आणि भाषा कुठली आहे प्रमुख, तर ती आहे अरबी. पुढचा देश बघा व्हिएतनाम. व्हिएतनाम या देशाच्या राजधानीचं नाव आहे हनोई, चलनाचं नाव आहे व्हिएतनामी डॉंग आणि भाषा कुठली बोलल्या जाते किंवा प्रमुख भाषा, तर व्हिएतनामी ही भाषा प्रमुख भाषा आहे या देशाची. नंतरचा देश बघा तर तो आहे सायप्रस. तर बघा सायप्रस या देशाच्या राजधानीचं नाव आहे निकोसिया, चलनाचं नाव आहे युरो आणि भाषेचं नाव आहे प्रमुख भाषेचं नाव आहे ग्रीक आणि तुर्की. या दोन भाषा प्रमुख भाषा आहेत सायप्रस या देशाच्या. पुढचा देश बघा सिंगापूर. सिंगापूर या देशाच्या राजधानीचं नाव सुद्धा सिंगापूर आहे, चलनाचं नाव आहे सिंगापूर डॉलर आणि सिंगापूर या देशाच्या प्रमुख भाषा ज्या आहेत ते आहे मलाय, इंग्रजी आणि तमिळ आणि चिनी. या 4 भाषा प्रमुख भाषा आहे या देशाच्या. नंतर बघा सिरिया. तर बघा सिरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे दमास्क. ठीक आहे. दमास्क आणि चलनाचं नाव आहे सिरियन पाऊंड आणि सिरिया या देशाची प्रमुख जी भाषा आहे ती आहे अरबी. पुढचा देश बघा सौदी अरेबिया. राजधानीचं नाव आहे रियाद, चलनाचं नाव आहे सौदी रियाल आणि प्रमुख भाषा आहे अरबी. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे 33व्या क्रमांकाचा आणि देशाचं नाव आहे अल्जेरिया किंवा अल्जेरिया. या देशाच्या राजधानीचं नाव आहे अल्जियर्स, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे अल्जेरियन दिनार आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे अरबी. नंतर बघा अंगोला. अंगोला या देशाच्या राजधानीचं नाव आहे लुआंडा, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे अँगोलन क्वांझा आणि या देशाची प्रमुख भाषा ही पोर्तुगीज आहे. ठीक आहे. नंतरचा देश बघा इक्वेटोरियल गिनी. इक्वेटोरियल गिनी या देशाच्या राजधानीचं नाव आहे मलाबो, चलनाचं नाव आहे फ्रँक आणि या देशाच्या प्रमुख भाषा आहे स्पॅनिश, फ्रेंच आणि पोर्तुगीज. ठीक आहे. आपल्या जेवढे जास्त देश आहे ना त्या सगळे देश आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेवढे देश घेण्याचा प्रयत्न करेल तेवढे मी घेणार आहे. ठीक आहे. नंतरचा देश बघा तर तो आहे इजिप्त. इजिप्त या देशाच्या राजधानीचं नाव आहे कैरो किंवा काहिरा. ठीक आहे. कैरो किंवा काहिरा. चलनाचं नाव आहे इजिप्शियन पाऊंड आणि
प्रमुख भाषा आहे अरबी. पुढचा देश बघा इथिओपिया. इथिओपिया तर या देशाच्या राजधानीचं नाव आहे अदिस अबाबा. अदिस अबाबा. चलनाचं नाव आहे बीर आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ॲम्हरिक. ॲम्हरिक. ठीक आहे. नंतरचा देश बघा तर तो आहे एरिट्रिया. एरिट्रिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे अस्मारा. चलनाचं नाव आहे नाकफा आणि या देशाच्या प्रमुख ज्या भाषा आहेत त्या आहे तेग्रियन, अरबी आणि इंग्लिश. ठीक आहे. नंतरचा देश बघा केनिया. केनिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे नैरोबी. चलनाचं नाव आहे केनियन शिलिंग आणि या देशाच्या प्रमुख भाषा जी आहे ती आहे स्वाहिली आणि इंग्लिश. ठीक आहे. स्वाहिली आणि इंग्लिश याच्याबद्दल सुद्धा खूपदा विचारला गेलेला प्रश्न आहे, जास्त करून भाषेविषयी. ठीक आहे. नंतर बघा नंतरचा देश तो आहे केप व्हर्दे. केप व्हर्दे या देशाच्या राजधानीचं नाव आहे प्राइया. त्याचबरोबर चलनाचं नाव आहे केप व्हर्दे स्कुडो आणि या देशाची प्रमुख भाषा जी आहे ती आहे पोर्तुगीज. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे कॅमरून. कॅमरून. कॅमरून या देशाच्या राजधानीचं नाव आहे याउंडे. चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषेचं नाव आहे फ्रेंच आणि इंग्रजी. नंतरचा देश बघा कोमोरोटो बेट. कोमोरोटो बेट तर या बघा या देशाच्या राजधानीचं नाव आहे मोरोनी. चलनाचं नाव आहे फ्रँक आणि कोमोरो बेटे या देशाच्या प्रमुख भाषा कुठकुठल्या आहेत तर त्या आहे फ्रेंच, इंग्रजी, अरबी आणि कोमोरियन. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे कोट दिवॉर. कोट दिवॉर तर या देशाच्या राजधानीचं नाव आहे यामुसुक्रो. त्याचबरोबर चलनाचं नाव आहे फ्रँक आणि या देशाची प्रमुख भाषा जी आहे ती आहे फ्रेंच. नंतरचा देश बघा कॉंगो. कॉंगो या देशाच्या राजधानीचं नाव आहे किन्शासा. त्याचबरोबर चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा ही फ्रेंच आहे. नंतरचा देश बघा तो आहे गाबॉ किंवा गेबॉन. ठीक आहे. गाबॉ किंवा गेबन या देशाच्या राजधानीचं नाव आहे लिब्रेविले. चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा आहे ती आहे फ्रेंच. नंतरचा देश बघा गिनी. गिनी या देशाच्या राजधानीचं नाव आहे कोनाक्री. चलनाचं नाव आहे गिनी फ्रँक आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे फ्रेंच. पुढचा देश बघा गिनी बिसाऊ. गिनी बिसाऊ तर या गिनी बिसाऊ या देशाच्या राजधानीचं नाव आहे बिसाऊ. चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा ही आहे पोर्तुगीज. ठीक आहे. पुढचा देश बघा गॅम्बिया. गॅम्बिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे बांजुल. चलनाचं नाव आहे डालासी आणि प्रमुख भाषेचं नाव आहे इंग्रजी. या देशाची प्रमुख भाषा आहे. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे घाना. महत्वाचं आहे. घाना या देशाच्या राजधानीचं नाव आहे अक्रा. ठीक आहे. त्याचबरोबर चलनाचं नाव आहे सेडी आणि प्रमुख भाषा कुठली तर ती आहे इंग्रजी. सेंडी सुद्धा म्हणतात इथे. ठीक आहे. घाना या देशाची राजधानी आहे अक्रा. नंतरचा देश बघा तर तो आहे चाड किंवा शाद. ठीक आहे. या देशाच्या राजधानीचं नाव आहे एन्झामेना. चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा आहे फ्रेंच आणि अरबी. पुढचा देश बघा जिबुती. जिबुती या देशाच्या राजधानीचं नाव आहे जिबुती. त्याचबरोबर चलनाचं नाव आहे जिबुतियन फ्रँक आणि प्रमुख भाषा आहे ती आहे अरबी. पुढचा देश बघा झांबिया. झांबिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे लुकासा. झांबिया या देशाच्या चलनाचं नाव आहे क्वाचा आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे या देशाची झांबिया या देशाची इंग्रजी. ठीक आहे. नंतरचा देश बघा झिम्बाब्वे. झिम्बाब्वे या देशाच्या राजधानीचं नाव आहे हरारे. हा सुद्धा खूपदा एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. झिम्बाब्वे या देशाच्या राजधानीचं नाव आहे हरारे. झिम्बाब्वेच्या चलनाचं नाव आहे झिम्बाब्वे डॉलर आणि प्रमुख भाषा आहे ती आहे इंग्रजी. नंतरचा देश बघा झैरे. झैरे या देशाच्या राजधानीचं नाव आहे किन्शासा. चलनाचं नाव आहे कॉंगो फ्रँक आणि भाषेचं नाव आहे प्रमुख भाषेचं नाव ते आहे फ्रेंच. पुढचा देश बघा टांझानिया. टांझानिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे डोडोमा. हा सुद्धा खूपदा एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याचबरोबर टांझानिया या देशाच्या चलनाचं नाव आहे शिलिंग आणि प्रमुख भाषा स्वाहिली आणि इंग्रजी या टांझानिया या देशाची आहे. नंतरचा देश बघा तर तो आहे टोगो. टोगो या देशाच्या राजधानीचं नाव आहे लमी. चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ती आहे फ्रेंच. ठीक आहे. नंतर बघा ट्युनिसिया.
ट्युनिसियाबद्दल सुद्धा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ट्युनिसिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे ट्युनिस, चलनाचं नाव आहे दिनार आणि या देशाच्या प्रमुख भाषेचं नाव आहे अरबी आणि फ्रेंच. ठीक आहे. नंतर बघा नामिबिया. नामिबिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे विंडहुक, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे नामिबिया डॉलर आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते आहे इंग्रजी बोलली जाते नामिबिया या देशामध्ये. पुढचा देश बघा तर तो आहे नायजर. नायजर या देशाच्या राजधानीचं नाव आहे नियामे, चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते आहे फ्रेंच. पुढचा देश बघा नायजेरिया. नायजेरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे अबुजा, नायजेरियाच्या चलनाचं नाव आहे नायजेरियन नायरा आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते म्हणजे इंग्रजी. ठीक आहे. नायजेरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे अबुजा, चलनाचं नाव आहे नायजेरियन नायरा आणि प्रमुख भाषा कुठली आहे तर ती आहे इंग्रजी. पुढचा देश बघा तर तो आहे बुरुंडी. बुरुंडी या देशाच्या राजधानीचं नाव आहे गीतेगा प्रांत, चलनाचं नाव आहे बुरुंडी फ्रँक आणि भाषेचं नाव आहे फ्रेंच आणि किरुंडी या प्रमुख भाषा या देशामध्ये बोलल्या जातात किंवा प्रमुख भाषा आहे. नंतरचा देश बघा तर तो आहे बुर्किना फासो. राजधानीचं नाव आहे औआगा दोगो, हे आहे राजधानीचं नाव, चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा आहे ती आहे फ्रेंच. नंतरचा देश बघा बेनिन. बेनिन या देशाच्या राजधानीचं नाव आहे पोर्टो नोवो, चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ती आहे फ्रेंच. नंतरचा देश बघा तो आहे बोट्स्वाना. तर बोट्स्वाना या देशाच्या राजधानीचं नाव आहे गॅब्रोनी, चलनाचं नाव आहे पुला आणि प्रमुख भाषेचं नाव आहे इंग्रजी आणि स्वाना. ठीक आहे. पुढचा देश आहे मोरोक्को. मोरोक्को या देशाच्या राजधानीचं नाव आहे राबत, चलनाचं नाव आहे दिरहम आणि प्रमुख भाषेचं नाव आहे अरबी आणि बर्बर. ठीक आहे मोरोक्को. नंतरचा देश बघा तर तो आहे मलावी. मलावी या देशाच्या राजधानीचं नाव आहे लिलोंग्वे, चलनाचं नाव आहे क्वाचा आणि प्रमुख भाषेचं नाव आहे इंग्रजी आणि चिचेवा. ठीक आहे. नंतरचा देश बघा तर तो आहे मादागास्कर किंवा मेडागास्कर आपण म्हणतो. त्याचबरोबर या देशाच्या राजधानीचं नाव आहे एंटनेनरिओ, चलनाचं नाव आहे एरियरी आणि प्रमुख भाषेचं नाव आहे फ्रेंच आणि मालागासी. ठीक आहे. पुढचा देश बघा माली. तर माली या देशाच्या राजधानीचं नाव आहे बॅमाको, चलनाचं नाव आहे फ्रँक आणि भाषेचं नाव आहे ते आहे फ्रेंच. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे मोझांबिक. मोझांबिक या देशाच्या राजधानीचं नाव आहे मपुटो. ठीक आहे. चलनाचं नाव आहे मेटिकल आणि भाषेचं नाव आहे पोर्तुगीज. ही प्रमुख भाषा या देशाची आहे. पुढचा देश बघा तर तो आहे मॉरिटॅनिया. या देशाच्या राजधानीचं नाव आहे नोकचोट, चलनाचं नाव आहे ओगिया आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते आहे फ्रेंच. ठीक आहे. नंतरचा देश बघा तर तो आहे युगांडा. युगांडा या देशाच्या राजधानीचं नाव आहे कंपाला, चलनाचं नाव आहे शिलिंग आणि प्रमुख भाषेचं नाव आहे इंग्रजी आणि स्वाहिली. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे रवांडा. तर रवांडा या देशाच्या राजधानीचं नाव आहे किगाली, चलनाचं नाव आहे फ्रँक आणि रवांडा या देशाच्या ज्या प्रमुख भाषा आहेत ती आहे फ्रेंच आणि इंग्लिश. पुढचा देश बघा तर तो आहे लायबेरिया. लायबेरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे मनरोविया, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे लायबेरियन डॉलर आणि प्रमुख भाषा आहे ती आहे लायबेरियाची इंग्रजी. ठीक आहे. नंतरचा देश बघा तर तो आहे लिबिया. लिबिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे ट्रिपोली, चलनाचं नाव आहे दिनार आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ते आहे अरबी. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे सुदान. सुदान या देशाच्या राजधानीचं नाव आहे खार्टूम, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे सुदानी पाऊंड आणि प्रमुख भाषा ती आहे अरबी सुदान. बघा याच्यावर सुद्धा खूपदा प्रश्न विचारलेले आहे, राजधानीबद्दल प्रश्न विचारल्या गेलेले आहेत. पुढचा देश बघा तर तो आहे सेनेगल. सेनेगल या देशाच्या राजधानीचं नाव आहे डाकारा, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे फ्रँक आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे फ्रेंच. पुढचा देश बघा सेशेल. याच्यावर सुद्धा खूपदा प्रश्न विचारला गेलेले आहेत. सेशेल्स या देशाच्या राजधानीचं नाव आहे विक्टोरिया, चलनाचं नाव आहे रुपया आणि प्रमुख भाषेचं जे नाव आहे ते आहे इंग्रजी आणि फ्रेंच. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे सोमालिया. सोमालिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे मोगादिशू, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे शिलिंग आणि
प्रमुख भाषेचं नाव आहे ती आहे सोमाली. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे लेसोथो. त्याचबरोबर राजधानीचं नाव आहे मासेरू, चलनाचं नाव आहे लोटी आणि प्रमुख भाषेचं जे नाव आहे ते आहे सोथो आणि इंग्रजी. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे स्वाझीलँड. स्वाझीलँड या देशाला 2 राजधानी आहे. पहिली म्हणजे मबाबान्ना आणि दुसरी म्हणजे लोबोंबा. या 2 राजधानी आहे. चलनाचं नाव आहे स्वाझी लिलांगेनी आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे इंग्रजी. ठीक आहे. तर बघा त्या देशाचं नाव आहे एल साल्वाडोर. बघा एल साल्वाडोर तर हे आहे देशाचं नाव. त्या देशाच्या राजधानीचं नाव आहे सॅन साल्वाडोर आणि चलनाचं नाव आहे US डॉलर आणि प्रमुख भाषेचं नाव आहे स्पॅनिश. ठीक आहे. इथे आहे देशाचं नाव, इथे आहे राजधानीचं नाव, इथे आहे चलनाचं नाव आणि इथे आहे त्या प्रमुख भाषेचं नाव. ठीक आहे. नंतरचा देश बघा कॅनडा. कॅनडा या देशाच्या राजधानीचं नाव आहे ओटावा. ठीक आहे. चलनाचं नाव आहे कॅनेडियन डॉलर आणि प्रमुख भाषा आहे इंग्रजी आणि फ्रेंच. ठीक आहे. पुढचा देश बघा कोस्टारिका. देशाचं नाव आहे कोस्टारिका. कोस्टारिका या देशाच्या राजधानीचं नाव आहे सांग होसे. सांग होसे आणि चलनाचं नाव आहे कोस्टारिकन कोलोन आणि भाषेचं नाव आहे स्पॅनिश. ठीक आहे. कोस्टारिकन कोलोन ही जी आहे चलन आहे आणि ती प्रमुख भाषा कुठली आहे या देशाची तर स्पॅनिश आहे. कोणत्या देशाची तर कोस्टारिका या देशाची. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे क्युबा. क्युबा या देशाच्या राजधानीचं नाव आहे हवाना. चलनाचं नाव आहे क्युबन पेसो आणि प्रमुख भाषा कुठली तर ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा ग्वाटेमाला. ग्वाटेमाला हा देश आहे. तर या देशाच्या राजधानीचं नाव काय तर ग्वाटेमाला सिटी. चलनाचं नाव आहे कुएट्झल आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे स्पॅनिश. पुढचा देश बघा तर तो आहे जमैका. जमैका. ठीक आहे. आपण त्याला जमैका सुद्धा म्हणतो. तर या देशाच्या राजधानीचं नाव आहे किंगस्टन. चलनाचं नाव आहे जमैकन डॉलर आणि प्रमुख भाषा आहे ती आहे इंग्रजी. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे डॉमिनिका. डॉमिनिका. डॉमिनिका या देशाच्या राजधानीचं नाव आहे रुसाऊ. चलनाचं नाव आहे पूर्व कॅरेबियन डॉलर आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे इंग्रजी आणि फ्रेंच. तर पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे निकाराग्वा. या देशाच्या राजधानीचं नाव आहे मानागुआ. चलनाचं नाव आहे कॉर्डोबा ओरो आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे पनामा. पनामा या देशाच्या राजधानीचं नाव आहे पनामा सिटी. चलनाचं नाव आहे बाल्बोआ US डॉलर आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा बहामा बेटे. बहामा बेटे या देशाच्या राजधानीचं नाव आहे नॅसो. चलनाचं नाव आहे बहामियन डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे ती इंग्रजी आणि फ्रेंच आहे. पुढे बघा बार्बाडोस किंवा बार्बाडोस आपण म्हणतो. तर बार्बाडोस या देशाच्या राजधानीचं नाव आहे ब्रिजटाउन. चलनाचं नाव आहे बार्बाडोस डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे इंग्रजी. पुढे बघा तर पुढचा देश आहे बेलीज. बेलीज या देशाच्या राजधानीचं नाव आहे बेल्मोपॅन. चलनाचं नाव आहे बेलीज डॉलर आणि प्रमुख भाषेचं नाव आहे ती आहे इंग्रजी. ठीक आहे. पुढचा देश बघा मेक्सिको. मेक्सिको या देशाच्या राजधानीचं नाव आहे मेक्सिको सिटी. चलनाचं नाव आहे मेक्सिकन पेसो आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे स्पॅनिश या देशाची. ठीक आहे. पुढे बघा सेंट लुसिया. सेंट लुसिया. सेंट लुसिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे कॅस्ट्रीज. बघा कॅस्ट्रीज. त्याचबरोबर चलनाचं नाव आहे पूर्व कॅरेबियन डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे इंग्रजी. पुढचा देश बघा तर तो आहे हैती. हैती या देशाच्या राजधानीचं नाव आहे पोर्ट ऑफ प्रिन्स. चलनाचं नाव आहे गोर्डे आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे फ्रेंच. ठीक आहे. पुढचा देश बघा होंडुरास. बघा होंडुरास. तर होंडुरास या देशाच्या राजधानीचं नाव आहे टेग्युसिगॅल्पा. टेग्युसिगॅल्पा आणि चलनाचं नाव आहे लेम्पिरा आणि भाषा जी आहे ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. स्पॅनिश. पुढचा देश बघा अर्जेंटिना. अर्जेंटिना या देशाच्या राजधानीचं नाव आहे ब्युएनॉस एरिस. ब्युएनॉस एरिस. चलनाचं नाव आहे पेसो आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा उरुग्वे. उरुग्वे या देशाच्या राजधानीचं नाव आहे मॉन्टविदेओ. मॉन्टविदेओ. चलनाचं नाव आहे उरुग्वे पेसो आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे स्पॅनिश. ठीक आहे.
नंतरचा देश बघा इक्वाडोर. तर इक्वाडोर या देशाच्या राजधानीचं नाव आहे किटो, चलनाचं नाव आहे US डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे या देशाची ती आहे स्पॅनिश. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे कोलंबिया. कोलंबिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे बोगोटा, चलनाचं नाव आहे कोलंबियन पेसो आणि जी प्रमुख भाषा जी आहे ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा गायाना. तर गायाना या देशाच्या राजधानीचं नाव आहे जॉर्ज टाउन, चलनाचं नाव आहे गायाना डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे इंग्रजी. ठीक आहे. नंतरचा देश बघा तर तो आहे चिली. तर बघा चिली या देशाच्या राजधानीचं नाव आहे सॅन्टियागो, चलनाचं नाव आहे चिली पेसो आणि जी प्रमुख भाषा आहे या देशाची तर ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे पराग्वे किंवा पॅराग्वे म्हणतो. तर पॅराग्वे या देशाच्या राजधानीचं नाव आहे आसुन्सियोन, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे ग्वाराणी आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो देशाचं नाव आहे पेरू. पेरू या देशाच्या राजधानीचं नाव आहे लिमा, चलनाचं नाव आहे सॉल आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा बोलिव्हिया. बोलिव्हिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे सुक्रेला पास, चलनाचं नाव आहे बोलिव्हियानो आणि भाषेचं जे नाव आहे ते आहे स्पॅनिश. परत बघा बोलिव्हिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे सुक्रेला पास, चलनाचं नाव आहे बोलिव्हियानो आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे ब्राझील. ब्राझील या देशाच्या राजधानीचं नाव आहे ब्राझिलिया, चलनाचं नाव आहे रियाल आणि जी प्रमुख भाषा आहे या देशाची ती आहे पोर्तुगीज. ठीक आहे. पुढचा देश बघा व्हेनेझुएला. व्हेनेझुएला या देशाच्या राजधानीचं नाव आहे काराकास, चलनाचं नाव आहे बोलिव्हर आणि भाषेचं जे नाव आहे ते आहे स्पॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे सुरिनाम. सुरिनाम या देशाच्या राजधानीचं नाव आहे पारामारिबो, चलनाचं नाव आहे सुरिनाम डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे ती या देशामध्ये डच आणि सुरिनामी ही बोलल्या जाते. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे आइसलँड. आइसलँड या देशाच्या राजधानीचं नाव आहे रेक्याविक, चलनाचं नाव आहे क्रोन आणि प्रमुख भाषेचं जे नाव आहे ते आहे आइसलँडिक. ठीक आहे. पुढचा देश बघा अझरबैजान. अझरबैजान या देशाच्या राजधानीचं नाव आहे बाकू, चलनाचं नाव आहे मनत आणि भाषेचे जे नाव आहे प्रमुख भाषेचं नाव अझरबैजानी. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे आयर्लंड. आयर्लंड या देशाच्या राजधानीचं नाव आहे डब्लिन, चलनाचं नाव आहे युरो आणि प्रमुख जी भाषा आहे ते आहे गायलिक, आयरिश आणि इंग्रजी. ठीक आहे. पुढचा देश बघा अर्मेनिया. अर्मेनिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे एरेवान, चलनाचं नाव आहे द्राम आणि भाषेचे जे नाव आहे प्रमुख भाषेचं आर्मेनियन हे जे आहे प्रमुख भाषा आहे अर्मेनिया या देशाची. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे अल्बेनिया. अल्बेनिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे तिराणे, चलनाचं नाव आहे लेक आणि प्रमुख जी भाषा आहे अल्बेनियाची अल्बेनियन ही प्रमुख भाषा आहे. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे इटली. इटली या देशाच्या राजधानीचं नाव आहे रोम, चलनाचं नाव आहे युरो आणि इटलीची प्रमुख जी भाषा आहे ती आहे इटालियन. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे एस्टोनिया. एस्टोनिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे तालिन, चलनाचं नाव आहे युरो आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे एस्टोनियन. ठीक आहे. नंतरचा देश बघा अँडोरा. अँडोरा या देशाच्या राजधानीचं नाव आहे अँडोरा लावेल्या, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे युरो आणि प्रमुख भाषेचं जे नाव आहे ते आहे कॅटलान. ठीक आहे. अँडोरा लावेल्या हे जे आहे राजधानीचं नाव आहे. नंतरचा देश आहे तो आहे ऑस्ट्रिया. ऑस्ट्रिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे व्हिएना, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे युरो आणि प्रमुख भाषा जी आहे ती आहे जर्मन. ठीक आहे. पुढचा देश बघा क्रोएशिया. क्रोएशिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे जाग्रेब, चलनाचं नाव आहे क्युना आणि भाषेचं नाव आहे प्रमुख भाषेचं नाव आहे क्रोएशियन. ठीक आहे. पुढचा देश आहे तर तो आहे ग्रीस. ग्रीस या देशाच्या राजधानीचं नाव आहे अथेन्स, खूपदा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे. ग्रीसच्या चलनाचं नाव आहे युरो आणि ग्रीसची प्रमुख जी भाषा आहे ती आहे ग्रीक. ठीक आहे. नंतरचा देश बघा चेक रिपब्लिक. चेक रिपब्लिक या देशाच्या राजधानीचं नाव आहे प्राग, चलनाचं नाव आहे चेक कोरुणा आणि भाषेचं नाव आहे चेक. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे जर्मनी. जर्मनी या देशाच्या राजधानीचं नाव आहे बर्लिन, खूपदा विचारलेलं आहे.
चलन आहे युरो आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे जर्मन. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे जॉर्जिया. जॉर्जिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे तिफ्लिस. ठीक आहे. चलनाचं नाव आहे लारी आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे जॉर्जियन. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे डेन्मार्क. डेन्मार्क या देशाच्या राजधानीचं नाव आहे कोपनहेगन. बघा खूपदा विचारला गेलेला आहे. डेन्मार्कची राजधानी काय तर कोपनहेगन. त्याचबरोबर चलनाचं नाव काय आहे डॅनिश क्रोन आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे डॅनिश. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे नेदरलँड. नेदरलँड या देशाच्या राजधानीचं नाव आहे ॲम्स्टरडॅम. ठीक आहे. चलनाचं नाव आहे युरो आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे डच. ठीक आहे. पुढचा देश बघा नॉर्वे. नॉर्वे या देशाच्या राजधानीचं नाव आहे ओस्लो. चलन जे आहे ते आहे क्रोन आणि प्रमुख भाषा जी आहे या देशाची तर ती आहे नॉर्वेजियन. ठीक आहे. नॉर्वेजियन. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे पोर्तुगाल. पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचं नाव आहे लिस्बन. खूपदा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे. चलनाचं नाव आहे पोर्तुगालच्या युरो आणि पोर्तुगालची प्रमुख जी भाषा आहे ती आहे पोर्तुगीज. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे पोलंड. पोलंडची राजधानी जी आहे ती आहे वॉर्सा. महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पोलंडच्या चलनाचं जे नाव आहे ते आहे झुऑटी आणि भाषा जी आहे प्रमुख भाषा ती आहे पॉलिश किंवा पॉलिश. ठीक आहे. नंतरचा देश बघा तर तो आहे फिनलँड. फिनलँड या देशाच्या राजधानीचं नाव आहे हेल्सिंकी. खूपच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर चलनाचं नाव आहे युरो आणि फिनलँडच्या प्रमुख भाषेचं नाव आहे फिनिश आणि स्वीडिश. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे फ्रान्स. फ्रान्स या देशाच्या राजधानीचं नाव आहे पॅरिस. चलनाचं नाव आहे युरो आणि फ्रान्सची जी प्रमुख भाषा आहे ती आहे फ्रेंच. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे बल्गेरिया. तर बल्गेरिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे सोफिया. चलनाचं नाव आहे लेव आणि या देशाची जी प्रमुख भाषा आहे ती आहे बल्गेरियन. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे बेलारूस. बेलारूस महत्त्वाचं आहे. बेलारूस या देशाच्या राजधानीचं नाव आहे मिन्स्क. त्याचबरोबर चलनाचं नाव आहे रुबल आणि बेलारूस या देशाच्या प्रमुख ज्या भाषा आहेत त्या आहे बेलोरिशियन आणि रशियन. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे बेल्जियम. बेल्जियम या देशाच्या राजधानीचं नाव आहे ब्रुसेल्स किंवा ब्रसेल्स. त्याचबरोबर चलनाचं जे नाव आहे ते आहे युरो. बेल्जियमचं चलन आहे युरो आणि बेल्जियममध्ये प्रमुख भाषा कोणती तर ती आहे फ्रेंच, डच आणि जर्मन. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे बॉझिनिया हर्जेगोविना. तर त्या देशाच्या राजधानीचं नाव आहे सारायेवो. चलनाचं नाव आहे दिनार आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे सर्बियन आणि क्रोएशियन. ठीक आहे. पुढचा देश बघा मेसिडोनिया. तर मेसिडोनिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे स्कोपिये. चलनाचं नाव आहे मेसिडोनियन दिनार आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे मॅसिडोनियन. ठीक आहे. पुढचा देश बघा तर तो आहे मोनॅको या देशाच्या राजधानीचं नाव आहे मोनॅको. चलनाचं नाव आहे युरो आणि प्रमुख जी भाषा आहे मोनॅकोची ती आहे फ्रेंच. ठीक आहे. नंतरचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे मॉल्टा या देशाच्या राजधानीचं नाव आहे व्हॅलेटा. चलनाचं नाव आहे युरो आणि प्रमुख जी भाषा आहे मॉल्टिश आणि इंग्रजी. ठीक आहे. पुढचा देश आहे तर त्या देशाचं नाव आहे मोल्डोवा या देशाच्या राजधानीचं नाव आहे किशनाऊ. मोल्डोवा या देशाच्या चलनाचं नाव आहे मोल्डोवियन लेऊ आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे रुमानियन. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे युक्रेन या देशाच्या राजधानीचं नाव आहे कीव. चलनाचं नाव आहे युक्रेनियन रियुनिया आणि भाषा जी आहे प्रमुख ती आहे युक्रेनियन. ठीक आहे. नंतर बघा पुढचा देश तर तो आहे युगोस्लाविया. तर या देशाच्या राजधानीचं नाव आहे बेलग्रेड. चलनाचं नाव आहे युगोस्लाव दिनार आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे सर्बियन आणि क्रोएशिया. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे रोमानिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे बुकरेस्ट. चलनाचं नाव आहे लेऊ आणि प्रमुख जी भाषा आहे ती रोमानियाची ती आहे रोमानियन. ठीक आहे. नंतरचा देश बघा लक्झेंबर्ग. तर या देशाच्या राजधानीचं नाव आहे लक्झेंबर्ग सिटी. चलनाचं नाव आहे युरो आणि या देशाची प्रमुख जी भाषा आहे ती आहे फ्रेंच आणि जर्मन. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे लिक्टनस्टाइन.
तर बघा, या देशाच्या राजधानीचं नाव आहे फाटुल्स, चलनाचं नाव आहे स्विस फ्रँक आणि प्रमुख जी भाषा आहे या देशाची लिख्टनस्टाइन, या देशाची प्रमुख जी भाषा आहे ती आहे जर्मन. ठीक आहे. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे लिथुएनिया, राजधानीचं नाव आहे विल्नियूस, त्याचबरोबर चलनाचं नाव आहे युरो आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे लिथुएनियन. ठीक आहे. नंतरचा देश बघा लॅटविया. लॅटविया या देशाच्या राजधानीचं नाव आहे रिगा, चलनाचं नाव आहे युरो आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे लॅटवियन. ठीक आहे. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी या देशाच्या राजधानीचं नाव सुद्धा व्हॅटिकन सिटी आहे, चलनाचं नाव आहे युरो व्हॅटिकन सिटीच्या, आणि व्हॅटिकन सिटीची जी प्रमुख भाषा आहे ती आहे इटालियन आणि लॅटिन. ठीक आहे. पुढचा देश बघा सॅन मरिनो. सॅन मरिनो. सॅन मरिनो या देशाच्या राजधानीचं नाव आहे सॅन मरिनो, चलनाचं नाव आहे युरो आणि सॅन मरिनोची प्रमुख जी भाषा आहे ती आहे इटालियन. ठीक आहे. नंतरचा देश बघा, तर तो आहे स्पेन. स्पेन या देशाच्या राजधानीचं नाव आहे मॅड्रिड किंवा मॅद्रिड. महत्त्वाचा देश आहे, एक्झाममध्ये विचारला खूपदा गेलेला आहे. स्पेनचे जे चलनाचं नाव आहे ते आहे युरो आणि स्पेनची प्रमुख भाषा आहे ती आहे स्पॅनिश. ठीक आहे. तर पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे स्लोव्हाकिया. स्लोव्हाकिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे ब्रॅटिस्लावा, चलनाचं नाव आहे युरो आणि या देशाची जी प्रमुख भाषा आहे ती आहे स्लोव्हाक. ठीक आहे, स्लोव्हाक. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे स्लोव्हेनिया. स्लोव्हेनिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे ल्युब्ल्याना, चलनाचं नाव आहे युरो आणि स्लोव्हेनिया या देशाच्या प्रमुख भाषा जी आहे प्रमुख भाषा तर ते आहे स्लोव्हेनियन. ठीक आहे. नंतरचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे स्वित्झर्लंड. तर स्वित्झर्लंड या देशाच्या राजधानीचं नाव आहे बर्न, चलनाचं नाव आहे स्विस फ्रँक आणि प्रमुख भाषा कोणकोणत्या आहेत तर जर्मन बोलली जाते, फ्रेंच आणि इटालियन या ज्या आहेत प्रमुख भाषा आहे या देशाच्या, स्वित्झर्लंड या देशाच्या. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे स्वीडन. स्वीडन या देशाच्या राजधानीचं नाव आहे स्टॉकहोम, चलनाचं नाव आहे क्रोना आणि स्वीडन या देशाची जी प्रमुख भाषा आहे ती आहे स्वीडिश. ठीक आहे. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे हंगेरी. हंगेरी या देशाच्या राजधानीचं नाव आहे बुडापेस्ट. बुडापेस्ट ही आहे राजधानी हंगेरीची आणि चलनाचं नाव काय आहे तर फॉरेंट आहे आणि हंगेरीची प्रमुख भाषा जी आहे ती आहे हंगेरियन. ठीक आहे. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे कॅनबेरा. ठीक आहे. हा सुद्धा प्रश्न खूपदा आपल्याला विचारला जातो एक्झाममध्ये. ऑस्ट्रेलिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे कॅनबेरा, चलनाचं नाव आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि प्रमुख भाषा जी आहे ऑस्ट्रेलियाची ती आहे इंग्रजी किंवा इंग्लिश. ठीक आहे. नंतरचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे किरिबाती. किरिबाती या देशाच्या राजधानीचं नाव आहे तरावा, चलनाचं नाव आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे किरिबातीची ती आहे गिलबर्टीज आणि इंग्रजी. ठीक आहे. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे टोंगा. तर या देशाच्या राजधानीचं नाव आहे नुकुआलोफा आणि चलनाचं नाव आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे ती टोंगाची ती आहे टोंगन आणि इंग्लिश. ठीक आहे. नंतरचा देश बघा तुवालू. तुवालू या देशाच्या राजधानीचं नाव आहे फुनाफुटी, चलनाचं नाव आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे इंग्रजी आणि तुवालुअन. ठीक आहे. पुढचा देश बघा नाउरू. तर नाउरू या देशाच्या राजधानीचं नाव आहे यारेन, चलनाचं नाव आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि जी प्रमुख भाषा आहे नाउरूची इंग्रजी आणि नाउरुयन ही जी आहे ही प्रमुख भाषा आहे. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड या देशाच्या राजधानीचं नाव आहे वेलिंग्टन, चलनाचं नाव आहे न्यूझीलंड डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे ती न्यूझीलंडची इंग्रजी ही आहे. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे पश्चिम सॅमोआ. या देशाच्या राजधानीचं नाव आहे एपिया, चलनाचं नाव आहे टॅला आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे इंग्रजी आणि सॅमोअन. कोणत्या देशाची तर पश्चिम सॅमोआ या देशाची. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे पपुआ न्यू गिनी. पपुआ न्यू गिनी या देशाच्या राजधानीचं नाव आहे पोर्ट मोरेस्बी, चलनाचं नाव आहे कीना आणि भाषा जी आहे प्रमुख ती आहे इंग्रजी. कोणत्या देशाची तर पपुआ न्यू गिनी या देशाची. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे फिजी. फिजी या देशाच्या राजधानीचं नाव आहे सुआ, चलनाचं नाव आहे फिजियन डॉलर आणि फिजीची प्रमुख जी भाषा आहे ती आहे इंग्रजी. ठीक आहे. पुढचा देश बघा, तर त्या देशाचं नाव आहे मायक्रोनेशिया. मायक्रोनेशिया या देशाच्या राजधानीचं नाव आहे पिलिकीर, चलनाचं नाव आहे अमेरिकन डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे इंग्रजी. ठीक आहे.
पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे मार्शल बेटे. तर मार्शल बेटे या देशाच्या राजधानीचं नाव आहे मजुरो. चलनाचं नाव आहे अमेरिकन डॉलर आणि मार्शल बेटे या देशाची प्रमुख भाषा जी आहे ती आहे इंग्रजी. ठीक आहे. पुढचा देश बघा तर त्या देशाचं नाव आहे व्हॅन्युएतू. तर या देशाच्या राजधानीचं नाव आहे पोर्ट व्हिला. व्हॅन्युएतू या देशाच्या चलनाचं नाव आहे व्हॅन्युएतू फ्रँक आणि प्रमुख जी भाषा आहे ती आहे इंग्रजी आणि फ्रेंच. ठीक आहे. नंतरचा देश बघा या व्हिडिओमधला शेवटचा देश त्या देशाचं नाव आहे सोलोमन बेटे. सोलोमन बेटे या देशाच्या राजधानीचं नाव आहे होनियारा. चलनाचं नाव आहे सोलोमन आयलँड्स डॉलर आणि प्रमुख जी भाषा आहे या देशाची ती आहे इंग्रजी. PDF जी आहे ती एकत्रित मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर PDF सुद्धा मिळेल, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही जॉईन करून टेलिग्राम चॅनलवर जाऊन ही जी PDF आहे ती तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित अभ्यासू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा. महत्त्वाचं म्हणजे असेच व्हिडिओ नवीन बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा. आणखी जर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. ते सुद्धा व्हिडिओज जे आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.